तुम्ही डाव्या विचारसरणीचे असाल तर हे ऐका, कारण आता तुम्हाला सरकार विरुद्ध बोलणं देखील महागात पडू शकतं। महाराष्ट्र सरकारने विधानसभेत नुकताच एक जनसुरक्षा विधेयक पारित करण्यात आलं आहे आणि पूर्ण विधेयक एका शब्दाभोवती केंद्रित आहे, जो वर्षानुवर्षांपासून वादग्रस्त ठरलेला आहे, शहरी नक्षलवाद। आणि या कायद्यामध्ये डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी गटांशी संबंधित व्यक्ती किंवा संस्थांना टार्गेट करण्यात आलं आहे। या विधेयकामध्ये म्हटलं आहे, डाव्या विचारांशी संबंधित संस्थांना जर कोणत्या व्यक्तीने मदत केली असेल, निधी गोळा केला असेल किंवा त्या संस्थेसाठी लिखाण केलं असेल, बोलले असतील आणि त्यामुळे सार्वजनिक शांततेस धोका निर्माण झाला असेल, तर त्या व्यक्तीला सरकारला अटक करण्याचा पूर्ण अधिकार आहे, वॉरंटशिवाय। आणि त्याला जामीन मिळणार की नाही याची देखील खात्री नाही। आधीच UAPA आणि मकोका सारखे कायदे अस्तित्वात असताना या कायद्याची आवश्यकताच काय? पण प्रश्न उपस्थित राहतो, फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय, शहरी नक्षल कोण, हे सगळं कोण ठरवणार? मानवी हक्क कार्यकर्त्यांना तर भीती वाटते की जर सरकार विरुद्ध बोलणं, सरकारवर टीका करणं हाच अतिरेक असेल तर मग लोकशाही कुठे आहे? खरा प्रश्न उपस्थित राहतो, हा कायदा खरंच